4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. काय नेमका युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि ही पोलीस कोठडी वाढून देण्यामागे नेमकी काय कारण आहे? आज मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 166/2026 मधील अटक आरोपी तौफिक बिलाल अत्तार, दानिश इजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रजा रफिक मेमन यांचा तिसरा कस्टडीचा रिमांड होता. कोर्टासमोर हा रिमांड आज झालेला आहे. यात प्रॉसिक्युशनकडनं तपासादरम्यान जे काही नव्याने काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहे त्या अनुषंगाने वाढीव कलम BNSचे 123, 125 आणि 351(2) हे वाढीव कलम लावलेले आहेत. हे कोर्टाला निदर्शनास आणून दिलं गेलं. आज आर्ग्युमेंट केलं गेलं की याच्यात विक्टीमला कोणता गुंगीजन्य पदार्थ दिला होता, त्याचा सोर्स काय आहे, तो कुठून आणला गेला. त्यानंतर काही लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट्स या कंपनीकडनं अजून जप्त करणे आवश्यक आहे. त्याचं ॲनालिसिस करणे आवश्यक आहे. त्यानंतर CPU, कीबोर्ड्स, कॉम्प्युटरची वेब हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, सोशल मीडिया ॲप्लिकेशन, पासवर्ड इत्यादी हस्तगत करण्यात आलेले. त्याचा सखोल तपासासाठी आरोपीची आणखीन कस्टडीची आवश्यकता आहे. तसंच बँक स्टेटमेंट व अन्य निष्पन्न झालेल्या बाबींबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. हा प्रॉसिक्युशनकडनं युक्तिवाद करण्यात आला. तपासात जी प्रगती झालेली आहे त्याबाबत केस डायरी निर्माण कोर्टासमोर सादर करण्यात आली. कोर्टाने केस डायरी व केस डायरीमधले कागदपत्र बघून आरोपींच्या फर्दर कस्टडीची आवश्यकता आहे ह्या निष्कर्षाला येऊन या चारही आरोपींना आजपासून पुढे 4 दिवस म्हणजे 5 मे 2026 पावेतो पोलीस कस्टडी चा आदेश केलेला आहे. सध्या नवीन कलम लावलेले ते नेमकी काय? हे गुंगीकारक जे औषध दिले गेले त्याचा सोर्स काय आहे, त्याचं इंटॉक्सिकेशन कसं केलं गेलं, ते कुठून आणले गेले याबाबतची कलम लावली. जादूटोण्याच्या अनुषंगाने हे सगळं झालं. याच्यात जादू टोण्याचं अजून तर काही आले नाही, पण प्रायमा फेसी काही ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रकार आहे असं दिसतंय. तर तो तपास अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. तपासात काही निष्पन्न झालं तर निश्चित त्याबाबत सांगितलं. हार्ड डिस्क आणि पासवर्डचा देखील तपास करण्यात आला होता. तेच सांगितलं मी आता की हार्ड डिस्क, पासवर्ड याचा सखोल तपास करून त्याच्यात काय काय आहे, त्यात काय कॉन्टॅक्ट पॉईंट्स मिळतात त्याबाबत तपास चालू आहे. थँक्यू. सर, निदा खानचा अटकपूर्व जामीन हा नामंजूर करण्यात आला. नेमकं काय घडलं? आज नाशिक रोड सत्र न्यायालयात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निदा खान यांचा अटकपूर्व जामीन हा नामंजूर करण्यात आलेला आहे. आरोपीचा गुन्ह्यातला असलेला सहभाग, आरोपीची कस्टोडियल इंट्रोगेशनची प्रॉसिक्युशनकडनं मांडण्यात आलेली कारणे आणि तिच्या अटकेशिवाय हा तपास कसा पुढे जाणार नाही हा जो प्रॉसिक्युशनने युक्तिवाद केला होता तो विचारात घेऊन आज सेशन्स कोर्ट नाशिक रोड यांनी आरोपी निदा खान याचा देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे त्यातला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केलेला आहे. सर, आता आरोपीकडनं उच्च न्यायालयाचा पण दरवाजा ठोठावला जाणार आहे. तो आरोपीचा हक्क आहे, त्याबाबत भाष्य नाही करू शकत. तो त्यांचा हक्क आहे, त्यांना जायचं तर ते जाऊ शकतं. सर, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यामागे न्यायालयाने काही त्यामध्ये कारण नोंदवली? अजून ऑर्डर अपलोड झालेली नाही आहे, त्यामुळे एक्झॅक्ट ऑर्डरमध्ये काय काय कोर्टाने नोंदवलेलं आहे हे सांगणं अवघड आहे. ऑर्डर आज रात्रीपर्यंत अपेक्षित आहे की अपलोड होईल. त्यातनं आपल्याला एक्झॅक्ट कोर्टाने काय काय मांडलेलं आहे किंवा काय काय विचारात घेतलेलं आहे हे कळेल. पण प्रायमा फेसी केस तिच्या अगेन्स्ट मेकआउट होते आहे हे कोर्टाने कन्सिडर निश्चित केलेलं आहे. सर, दुसरा